lot of trade with you guys. Let's stop it. Let's stop it. If you stop it, we're doing trade. If you don't stop it, we're not going to do any trade. People have never really used trade the way I used it. That I can tell you. And all of a sudden they said, I think we're going to stop. And they have. And they did it for a lot of reasons, but trade is a big one. We're going to do a lot of trade with Pakistan. We're going to do a lot of trade with India. We're negotiating with India right now. We're going to be soon negotiating with Pakistan. And we stopped the nuclear conflict. I think it could have been a bad nuclear war. Millions of people could have been killed, so I'm very proud of that. I also want to thank Vice President Vance and Secretary of State Rubio for their work and efforts. They worked very hard on that. We also, as you know, created a situation where the Houthis, for the first time ever, have ceased firing, and they've let it be known that they're not going to be firing at American ships anymore, not going to be firing at Americans anymore. This was a heavy barrage that lasted for approximately 50 days. And as you know, they've been in war essentially for forever. But over the last 10 years, they've been very difficult for other countries. Nobody was able to do what we did. But they stopped, and we take their word for it. Their surrogates and them directly said, we don't want to do this anymore. And so we were satisfied with that. In addition, yesterday we achieved a total reset with China after productive talks in Geneva. तर दोन अण्वस्त्रधारी देशातला संघर्ष आता संपलेला आहे किंवा तो आम्ही रोखलाय असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. भारत पाकिस्तान दोनही अण्वस्त्रधारी देश आहेत. त्यांच्यातला संघर्ष रोखण्यात यश मिळालंय. अनेक कारणांमुळे खरं तर दोनही देशांनी सीज फायरिंग शस्त्रसंधीचा करार मान्य केल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. जेडी व्हॅन्स यांचे त्यांनी विशेष आभार सुद्धा मानले आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्रपती आहेत जेडी व्हॅन्स. ते भारत दौऱ्यावरती असतानाच पहलगामचा हल्ला झालेला होता. जेडी व्हॅन्स यांनी दोनही देशातल्या संवादात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं कळतंय. दोनही देश अण्वस्त्रधारी आहेत. दोघांकडेही न्यूक्लिअर वेपन्स आहेत. या दोनही देशातील संघर्ष रोखल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. विशेष बाब म्हणजे काही वेळात काही मिनिटातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांना संबोधित करायला येणारच आहेत. त्याचपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पत्रकार परिषद घेत जगाला संबोधित केलं आणि सांगितलंय नेमकं काय घडलं आणि पाकिस्तान भारत या दोनही देशातला संघर्ष अमेरिकेनं कसा रोखला. दोनही देश शस्त्रसंधी करणार आहेत या महत्त्वाच्या मुद्द्याचं ट्विट हे सगळ्यात आधी अर्थातच डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर भारताकडनं पाकिस्तानाकडनं वेगवेगळ्या बाबींची पूर्तता किंवा पुष्टी करण्यात आली. अनेकांना आश्चर्य वाटलं की डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी काश्मीर प्रश्नात किंवा भारत पाकिस्तान तणावात कशी पाहायला मिळाली. हे दोनही देश अण्वस्त्रधारी देश आहेत आणि या दोनही देशांमधला संघर्ष टोकाला जाणं किंवा पुढच्या टप्प्याला पोहोचणं अधिक तीव्र होणं हे केवळ या दोन देशांसाठीच नाही तर अवघ्या जगासाठी अतिशय चिंताजनक बाब होती. त्याच दृष्टिकोनातून विचार करता जी अमेरिका 2 दिवसांपूर्वीच म्हणत होती की इट्स नन ऑफ आवर बिझनेस, आम्ही यामध्ये कोणती भूमिका घेणार नाही, तीच अमेरिका पुढे सरसावली आणि अमेरिकेच्या म्हणण्यानुसार त्यांनी ही मध्यस्थी घडवून आणली आहे. तर भारतानं मात्र सातत्यानं या मुद्द्यावरती भर दिलाय की कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीनं तिसऱ्या देशानं ही मध्यस्थी घडवलेली नाही. तर हा 2 स्टेट्स डायलॉग होता. 2 देशांमध्ये आपापसात चर्चा झाली. पाकिस्तानकडनं भारताला विनंती करण्यात आली आणि त्यानंतर अर्थातच पाकिस्ताननं आपली शस्त्र खाली ठेवली आहेत. कारण भारतानं 9 आणि 10 मेला पाकिस्तानवरती जे हल्ले केले ते हल्ले अतिशय तीव्र होते आणि पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापतीला योग्य उत्तर देणारे होते.